पसायदान. पसायदान हे विश्वगीत आहे. हे मानवाच्या कल्याणासाठी केलेली अभिनव अशा स्वरूपाची प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना म्हणजे नाथपंथाचं खऱ्या अर्थाने जे तत्वज्ञान आहे, जे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिलंय, गोरक्षनाथांनी नवनाथांना दिलंय, नवनाथांपासून ते निवृत्तीनाथ आणि त्यानंतर ज्ञाननाथापर्यंत आलेलं आहे, ती ही विचारधारा आहे. याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट मला आता आठवली म्हणून तुम्हाला सांगतो की मी अमेरिकेत गेलो होतो आणि अमेरिकेत गेलं असताना न्यूयॉर्कला असताना तिथे सहज काही लोक मला भेटायला येऊ इच्छित होते आणि ते रात्री मला भेटायला आले. भेटायला आल्यावरती म्हटलं ठीक आहे, आल्यावरती आपण काहीतरी थोडाफार जीवाभावाच्या गोष्टी करू, काहीतरी तुमचं कसं आहे आमचं कसं आहे एवढं विचारू. आणि मी आश्चर्यचकित झालो. ती जी काही 5-10 मंडळी आली होती त्यांनी मला आले, माझ्याशी भेटले आणि मला एकदम त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही हात जोडून त्यांनी कळवळून मला सांगितलं की आम्हाला पसायदान तुम्ही समजून सांगा. मला एकदम आश्चर्य वाटलं की जो प्रश्न महाराष्ट्रातही कमीच लोक विचारतात तो इतक्या लांब असलेली ही मंडळी पसायदानाने खऱ्या अर्थाने प्रभावित झालेली आहेत. हे पसायदानाचं एक गमक आहे. आणि म्हणून पसायदान हे खऱ्या अर्थाने विश्वगीत आहे. कसं विश्वगीत आहे? हे विश्वगीत म्हणण्या पाठीमागची जी भूमिका आहे की पसायदान हे विश्वदेवाची केलेली आळवणी आहे. कोण्या एका परमेश्वराची आळवणी याच्यामध्ये नाही आहे. रामाची आळवणी नाही, कृष्णाची नाही, विष्णूची नाही, शिवाची नाही, तर चैतन्याची आळवणी करण्याचा खरा पहिला प्रयत्न जो आहे तो माऊलींनी केलेला आहे. ही विचारधारा मच्छिंद्रनाथांची आहे की विश्वात्मक देव जो आहे, विश्वात्मक देव म्हणजे काय आहे की हे चैतन्य आहे. हे चैतन्य कुठे आहे? हे मनुष्यात आहे, हे प्राण्यात आहे, हे जलचरामध्ये आहे, हे वनामध्ये आहे, वनसृष्टीमध्ये आहे. तर हे जे चैतन्य आहे या चैतन्याचीच उपासना आहे. नाथपंथ सर्वश्रेष्ठ पंथ एवढ्यासाठी आहे की त्यामध्ये ही सर्वांच्या कल्याणाचा विचार जो आहे तो सर्व प्राण्यांमध्ये प्रवेश या नाथपंथाच्या विचारधारेमधून झालेला आहे. आणि म्हणून हे प्राण्यांशी सहमत आहेत किंवा प्राण्यांशी एकजीव झालेले आहेत, मनुष्याशी एकजीव झालेले आहेत, सृष्टीशी एकजीव झालेले आहेत. जो निसर्ग म्हणतो त्या निसर्गामधल्या चैतन्याचा साक्षात्कार ज्याला झाला तो विश्वगुरु मच्छिंद्रनाथ आहे की ज्यांनी ही विश्वाची प्रार्थना केलेली आहे. आणि विश्वाची प्रार्थना करत असताना पहिल्यांदाच त्यांनी म्हटलंय की आता विश्वात्मके देवी. बघा कल्पना कशा चढत्या झाल्यात. येणे वाग्यज्ञ तेवशावे, म्हणजे हा यज्ञच केलाय त्यांनी. विश्वदेवाच्या प्रार्थनेची सुरुवात ही यज्ञापासून झालेली आहे की ज्या यज्ञामध्ये तप आहे, ज्या यज्ञामध्ये मन आहे, ज्या यज्ञामध्ये सर्वस्व आहे की त्या सर्वस्वाच्या अर्पणामधून हा वाग्यज्ञ तोषावे. आणि तोषून मागितलाय काय? तोषून या मज द्यावे समाधान आहे. संपूर्ण जग समाधानी होईल. जगाला समाधान काय हे कळेल. काय मागितलं हो या ज्ञाननाथांनी? स्वतःसाठी काही मागितलं नाही, स्वतःच्या पंथासाठी काही मागितलं नाही, स्वतःच्या धर्मासाठी काही मागितलं नाही, तर विश्वात्मक कल्पना आणि विश्वात्मक उपासना मार्ग जो आहे तो मागितला की सर्वांना समाधान काय आहे? हे परमेश्वरा, हे विश्वदेवा, हे चैतन्यमय जो कोणी शक्ती आहे त्या शक्तीला त्यांनी विनवणी केलेली आहे की हे पसायदान कशा स्वरूपाचं आहे की सर्वांना समाधान मिळावं, सर्वांना शांती मिळावी, सर्वांना मोक्ष मिळावा. आणि मग हे सांगत असताना ही जी संकल्पना आहे की चैतन्याची कल्पना ही शिवाची आहे, शिवापासून ही कल्पना निघालेली आहे. ज्या कल्पनेचा खूप उहापोह होतो की सत्यम शिवम सुंदरम, हे सगळ्यांना माहिती आहे, अर्थ माहीत नाही. अर्थ हाच आहे की सत्य हाच शिव आहे, सौंदर्य हेच सत्यमय आहे आणि सत्यमयता ही शिवमयता आहे, शिवमयता ही चैतन्यमयता आहे आणि चैतन्यमयता ही विश्वात्मकता आहे. तर विश्वात्मक महादेवाचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी घडवलेलं आहे. म्हणून हे विश्वधर्म जे मानतात त्या नाथपंथाचं विश्वगीत आहे.
आम्हाला राष्ट्रगीत माहिती आहे, आम्हाला बाकीचे सगळे गीतं माहिती आहेत, पण जे विश्वाचा विचार आम्ही मांडत असतो त्या विश्वास गीतापासून आपण वंचित झालेलो आहोत. किंवा तरी कुठेतरी असं आपण हे गीत म्हणतो ते बरोबर नाही. हे प्रत्येकाने मनोभावे मनस्वीपणे रोज म्हणायला पाहिजे. इतकं हे चांगलं आहे, कारण की त्याच्यामध्ये संपूर्ण विश्वाचा विचार, आणि तो कसा विचार आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की जो खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढव. अहो, दुष्टाचं दुष्टपणच नष्ट करायचं आहे. विचार करा, चांगल्याचा विचार नेहमी होतो, पण जे काही दुष्ट आहे, जे काही वाईट आहे, जे काही संशय निर्माण करणार आहे, ती संशयित वृत्ती जी आहे, तो दुष्टपणा आहे, तो दुष्टपणाच संपूर्णपणे नष्ट कर. जे खळांची, जे दुष्ट म्हणून मान्यता पावलेले आहेत, त्यांचा दुष्टपणाची प्रवृत्तीच नष्ट करा. काय विनवणी आहे. आणि पुढे त्यांनी म्हटलंय की त्या सत्कर्मी रती वाढव. सत्कर्म करण्याची बुद्धी होणारच जेव्हा वाईट भाव जो आहे, वाईट कर्म जे आहे, वाईट धर्म जो आहे, वाईट कृती जी आहे, तीच मुळात नष्ट होईल. त्याच्यावरच पहिला आघात त्यांनी घातलेला आहे. त्याचं फळ असं आहे की तुमच्या हातून जे जे घडेल ते ते सत्कर्मच घडेल. आणि पुढे त्यांनी म्हटलंय की भूता परस्परे जडू मैत्र जीवांचे. प्रेममयता, भक्तिमयता ही जी आहे, ही प्रत्येकामध्ये निर्माण झाली पाहिजे, मानवामध्ये निर्माण झाली पाहिजे. केवळ कौटुंबिक मैत्री ही मैत्री नाही, किंवा राष्ट्रीय मैत्री ही मैत्री तिथे अभिप्रेत नाही आहे. तर विश्वात्मक मैत्री, प्रत्येक मानव हा माझा भाऊ आहे किंवा मी त्याचा भाऊ आहे, हा जो बंधुभाव आहे, हा बंधुभावाला एकदम विश्वात्मक रूप दिल्याबरोबर पसायदानाची उंची केवढी मोठी वाढत जाते ते बघा. की आणि भूता परस्परे जणू, प्रत्येक मनुष्यामधलं जे नातं आहे ते मैत्र जीवांचे, म्हणजे मैत्रीचं, भक्तीचं, श्रद्धेचं, निष्ठेचं नातं निर्माण झालं पाहिजे. केवळ शब्दांपुरतं नाही आहे. आजकालचं जे आहे ते शब्दांमध्येच, शब्दजंजाळामध्ये तुम्ही आम्ही लोक इतके गुंतलेलो आहोत की खरं काय आहे त्यापासून लांब राहिलेलो आहोत. अहो, साधी गोष्ट आहे की खरोखर एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या मुलीचं अभिष्टचिंतन करायचं असेल तरी आम्ही विकत घेतलेल्या पत्रिकेतल्या शब्दामधून करतो, कारण आमच्याजवळ ते शब्द नाही आहेत, आमच्याजवळ ते भाव नाहीत आहेत. भाव विकत मिळत नसतात. ज्ञानेश्वरांना कुठेही विकत मिळालेलं नाही आहे. हे काय आहे की कुठलं तरी ग्रीटिंग घ्यायचं आणि पाठवायचं. आज हरवलं आहे सगळं, मांगल्य हरवलं आहे. प्रत्येक जन्मोत्सव सुद्धा प्रत्येकाचा एखादा कुंकुम लावावं, मंगलमय चिंतन करावं, हे हरवलं सगळं. ही संस्कृती हरवली. संस्कृती हरवली, त्याच्यातला भाव हरवला. भाव हरवल्याबरोबर प्रेम हरवलं, आणि प्रेम हरवल्याबरोबर केव्हा तरी बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी कार्डांचं, निर्जीव शब्दांचं प्रदर्शन आम्ही बघत असतो. तर हे बंद झालं पाहिजे, याला ज्ञानेश्वरांचा आक्षेप आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की भूता परस्परे जडो, जे नातं जडायचं आहे ते मनस्वी झालं पाहिजे. पुन्हा त्यांनी सांगितलंय की दुरितांचे तिमिर जाओ. जे जे म्हणून अंधारामध्ये चाचपडतायत, वैचारिक असेल किंवा आणखीन कुठले सांसारिक असेल, व्यावसायिक असेल, तर हे जे अंधारात चाचपडतायत तर त्यांचा तिमिर म्हणजे अंधार जो आहे तो दुरितांचे ते तो नष्ट कर. विश्व स्वधर्म सूर्य पाहू. आणि असं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये झाल्याबरोबर चैतन्यमय विश्वात्मक देवाचा सूर्य जो आहे, जे तेज आहे, ते लखलखत तुमच्या माझ्या पुढे धादांत उभं राहील. ते तुमच्याशी बोलायला लागेल, ते तुमच्याशी सांगायला लागेल, तुम्हाला मार्गदर्शन करायला लागेल. आणि मग त्यांनी सांगितलंय की जो जे वांछील तो ते लाहो. मग त्याच्या मनामध्ये जे जे काही म्हणून असेल ते ते सर्व त्याला मिळेल. प्रश्न असा आहे की त्याच्या मनात काय असेल. मोटार मिळावी हे नाही, बंगला व्हावा हे नाही, किंवा मला माझी शारीरिक व्याधी जाव्यात हे नाही. त्याच्या मनात एकच विचार असेल की परमेश्वरा तुझं माझं दर्शन घडलं पाहिजे, मला तुझं दर्शन घडलं पाहिजे, मला काही नको. या सर्वांमधून जो साधक निर्माण होईल त्याच्या मनात एकमेव इच्छा राहील की परमेश्वरा तुझं दर्शनच व्हायला पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण आत्मविश्वासाने, पूर्ण कॉन्फिडन्सने त्यांनी सांगितलं, जगाला आश्वासन दिलंय, आश्वासक अशा प्रकारचं हे पसायदान आहे की तुम्हाला ते मिळणारच आहे. तुम्ही या भावनेमधून जेव्हा करा तेव्हा जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला ज्याला जे हवं आहे ते ते त्याला मिळणारच आहे. त्याचा गर्भितार्थ असा आहे की ज्याला ज्याला म्हणजे प्रत्येकाला परमेश्वराचं दर्शनच हवं आहे आणि ते त्याला मिळणारच आहे. हे
अशा स्वरूपाचं हे पसायदान आहे, जी विश्वात्मक देवाची आळवणी आहे आणि विश्वाच्या तत्वज्ञानामधून निर्माण झालेला आहे. आम्हाला हे सांगायचं की मच्छिंद्रनाथांनी हा स्त्रोत जो आहे तो नाथपंथामध्ये प्रवाहित केलेला आहे आणि सोप्या भाषेमध्ये प्रज्ञावंत अशा ज्ञाननाथांनी तो तुमच्या आमच्या पुढे आणलेला आहे, तुमच्या आमच्या पुढे मुखोद्गत केलेला आहे. हे कशासाठी आहे की तुमची दृष्टी बदला, तुमचं मन बदला, तुमची कृती बदला, तुमचं कर्म बदला आणि कुठेतरी नुसत्या बोलण्यातल्या व्यापकतेमधून काही होणार नाही. इथे खऱ्या अर्थाने इथे पुन्हा त्यांनी झालं की शेवटही त्यांनी इतका सुरेख केला आहे की येथ म्हणे विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. काय काय परिस्थिती आहे बघा की इथे त्यांनी सांगितलेलं आहे की विश्वेश्वराला पुन्हा विनंती केलेली आहे की हे काहीही नाही, हे दान आहे आणि हे दान अत्यंत पवित्र आहे, पुण्यमय आहे आणि हे या पंथाने जगाला दिलेलं आहे. याच्या पाठीमागे काही नको आहे, तुमच्याकडनं काही नको आहे, तुम्ही हे ॲक्सेप्ट करा. मगाशी मी जर सांगितलं की ॲक्सेप्टन्स वाढवा, स्वीकृती वाढवा, चांगल्या प्रती स्वीकृती जी आहे असं तुमचं मन प्रगल्भ तयार करा की ज्यामधून दानाची प्रवृत्ती जी आहे ही दानाची प्रवृत्ती एक निर्लेप अशा स्वरूपाची असेल. ज्ञानेश्वरांनी दान दिलं आहे, साध्या सुध्या माणसांनी दिले नाही की नाथपंथाच्या मच्छिंद्रनाथांनी तुमच्या ओठीमध्ये भरभरून हे दान टाकलेलं आहे. तुमची झोळी फाटकी आहे हा भाग वेगळा, तर तुम्ही दान जे आहे ते दान ॲक्सेप्ट करा, चांगल्या यांनी करा. आणि म्हणून त्यांनी झालंय की येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, त्याला केलेली विश्वदेवाला केलेली शेवटची त्यांनी प्रार्थना हा होईल दान पसाव. हे मला दान देता आलं पाहिजे, सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे. येथे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वरांची सुखाची कल्पना सुद्धा व्यापक आहे, ती एवढी व्यापक आहे की आपल्याला साहित्यामध्ये सुद्धा असा सुखाच्या कल्पनेचा एवढा मोठा भव्य दिव्य साक्षात्कार कधी घडत नाही. कारण ती व्यक्तिनिष्ठ नाही आहे, ती समष्टीनिष्ठ नाही आहे, ती समाजनिष्ठ नाही आहे, ती देशनिष्ठ नाही आहे, ती विश्वनिष्ठ आहे. विश्वातल्या प्रत्येक मानवाशी संपूर्णतः समरस होण्याचं जी सुखाची परमोच्च कल्पना आहे ती कल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे की विश्वाशी हा नाथपंथीय ज्ञाननाथ संपूर्णतः समरस झाला म्हणून तो सुखिया झाला. तर ही जी सुखाची कल्पना आहे ही सुद्धा एक आगळी वेगळी कल्पना आहे की ज्यामध्ये विश्वात्मक भाव हा ओथंबून धोधो वाहतोय. म्हणून सुखा व्यतिरिक्त काही नाही आणि हीच शेवटी याचा विचार केल्यानंतर योगामधली सुद्धा समाधी अवस्था, ट्रान्स ज्याला म्हणतात, तो ट्रान्स सुद्धा याच्यापेक्षा वेगळा काय आहे. योगाच्या माध्यमामधून मिळालेली सुखाची परमोच्च क्षण आणि इथे आपल्या स्वतःच्या वागयज्ञामधून सर्व जीवन मात्राशी एकरूप होऊन त्यांच्या सुखाशी एकात्मता साधण्याचा प्रयत्न करणारा ज्ञाननाथ म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानयोगी आहे. तर तेव्हा एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की पसायदानाची कल्पना ही आणखीन स्पष्ट करण्याकरता दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक गोष्ट आहे पायसदान आणि दुसरी आहे पसायदान. पायसबद्दल आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हे दान जे आहे हे साक्षात अग्नीमधून आलेला तो कुंभ आहे, अमृत कुंभ आहे. आणि ज्या कुंभाच्या सेवनानंतर मग कौसल्या कैकेयी सर्वांना 4 पुत्र मिळाले आणि जे आदर्शवत झाले, जीवनाचा आदर्श प्रभू राम जो आहे तो या अशा प्रकारच्या पायस अमृतमय ज्ञानामधून दानामधून निर्माण झालेला आहे. ते पायसदान की जगाचा आदर्श आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम हा सर्व जगाचा आदर्श आहे, त्याचं अनुकरण करावं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते पायस आहे, ते शुद्ध आहे, सात्विक आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, आमचे ते श्रद्धास्थान आहे. मग इथे ज्ञानेश्वरांनी किंवा नाथपंथांनी अगदी वेगळी भूमिका केलेली आहे की त्यांनी पसायदान केलेलं आहे. आता पसायदानामध्ये यांनी प्रत्येक व्यक्ती राममय व्हावा हा प्रयत्न आहे. मला तर असं वाटतं की नेहमी वाटतं की या पसायदानामध्ये किंवा ज्ञानमाऊलींनी जे जे म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये व्यक्ती कृष्णमय व्हावी, व्यक्ती विष्णुमय व्हावी, व्यक्ती शिवमय व्हावी, प्रत्येक व्यक्ती व्हावी. असं नाही की अमुकच एक व्यक्ती झाली पाहिजे असं नाही, तर संपूर्ण जगाला विश्वरूप देण्याचा विश्वदेवाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करणारा जो योग आहे तो योग सांगणारा हा ज्ञाननाथ आहे.
इथे एक व्यक्ती निर्माण झाली आहे, जी अवतार आहे, जी पुण्यमय आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे. हे सर्व आम्हालाही मान्य आहे, ते आमचंही श्रद्धास्थानच आहे. पण इथे हा जो प्रयत्न, हा इतका वेगळा प्रयत्न की प्रत्येक व्यक्तीलाच व्यक्तीमधला परमेश्वर जो आहे तो जागवण्याचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न एवढा मोठा आहे की म्हणजे असं म्हणावं लागतं की वशिष्ठ ऋषींनी राम निर्माण केला, संदीपनींनी कृष्ण निर्माण केला, या मच्छिनं तो विश्वच निर्माण केला आहे की जे परमेश्वरमय करण्याचा, राम कृष्णमय करण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो अत्यंत वेगळा अशा स्वरूपाचा प्रयत्न आहे, गगनाला गवसणी घालणारा प्रयत्न आहे. ज्ञानेश्वरी चांगली काय आहे? ज्ञानेश्वरी चांगली की याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती, प्राणी मात्र जे जे म्हणून आहे ते ते सर्व कृष्णमय व्हावं, ते ते सर्व राममय व्हावं, ते ते सर्व शिवमय व्हावं आणि ते ते सर्व तुमच्या हातात आहे. याच्यासाठी वेगळं काहीही करायची गरज नाही. मनस्विता जी आहे ती मनस्वितेनी ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीचं पठण करा, ज्ञानेश्वरीचं मनन करा. आणि हे ज्ञान आहे, खऱ्या अर्थाने ज्ञान आहे. आणि येणारे तुमच्या डोळ्यामधून येणारे अश्रू हे आनंदाश्रूच असतील, तो सद्गत भाव निर्माण होईल. आमचा विज्ञानाला विरोध नाही आहे, आमचा विज्ञानाला अजिबात विरोध नाही, नाथपंथाचाही विरोध नाही. पण झालंय काय? विज्ञान चांगलं आहे, पण विज्ञानाने अणुबॉम्ब तयार केला, नागासाकीवर टाकल्यानंतर आजपर्यंत 60 वर्ष त्या पिढ्या भोगतायत. कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, तिथेही लोकांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. ते विनाशाच्या करुणेतून येत आहेत. आणि इथे येणारे अश्रू जे आहेत ज्ञानाचे अश्रू आहेत, ते स्वानंदाचे अश्रू आहेत, सद्गत भावाचे आहेत, परमेश्वर दर्शनाचे आहेत. एकामध्ये संपूर्णपणे मानवजातीचा विनाश आहे, तर दुसऱ्यामध्ये संपूर्ण मानवजातीचं उत्थान आहे. म्हणजे विज्ञान चांगलं करत नाही असं आमचं म्हणणं नाही, पण पराकाष्ठेचं कारुण्य जे आहे जीवन संपवण्यासाठी आहे, इथे जीवन वर्धिष्णू होण्यासाठी आहे. म्हणून ही जी साधना आहे, ज्ञानेश्वरी ही साधना आहे, ज्ञानेश्वरी ही उपासना आहे. ज्ञानेश्वरी तुमच्याशी बोलत असते, सांगत असते. जर तुम्ही ज्ञानरायाशी एकरूप झालात तर कोणत्याही अथॉरिटीचं बघून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचू नका. तुम्हीच स्वतः आहात, मनापासून तुम्ही वाचा. कोणाचेही शब्दार्थ बघून ज्ञानेश्वरी कळत नाही. ज्ञानेश्वरी हा जीवन ग्रंथ आहे, तो तुमचं भावविश्व प्रगल्भ करणार आहे, तुम्हाला परमेश्वरापर्यंत नेणार आहे. आणि तिथे तुमचा भाव पाहिजे. म्हणजे नुसतं लाईन बाय लाईन जाणून काही होणार नाही. तुम्हाला पाहिजे बिटवीन द लाईन्स जे आहे ते तुम्हाला समजलं, ते समजतंच, न कळण्यासारखं काही नाही. ही ज्ञानेश्वरी लिहिली कोणासाठी? मी तर तेव्हा सांगितलं होतं की ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा कोण होते? जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा ज्ञानेश्वरी ही कुठे लिहिली गेली? ती मौनी राजाच्या मंदिरामध्ये नेवाशाला लिहिली गेली. कोणाच्या समोर लिहिली गेली? सगळे शेतकरी बसले होते. आणि त्या शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरीचा जन्म झालेला आहे की अज्ञानातला अज्ञानी समजलेल्या साधकासाठी ज्ञानेश्वरी लिहिली गेली. आणि हे सर्व दृष्टांत त्यांनी सांगत असताना एक इतका मनस्वी दृष्टांत आहे, मला अत्यंत आवडलेला आहे की हे सगळं समजून सांगत असताना त्यांनी सांगितलं की पांडुरंगाची भक्ती करा. आणि पांडुरंगाची भक्ती करण्याची ती माती आहे. म्हणून त्यांनी दृष्टांत दिला की कोमाची लवलव सांगे मातीचे मार्दव. तुमच्या घरात जर विठ्ठल भक्ती असेल, तुमच्या घरात जर वारी असेल, तुमच्या घरात जर कधी पांडुरंगाची उपासना असेल, साधना असेल, कीर्तन असेल, भजन असेल, तर त्यामधून जे निर्माण होईल ते ज्ञानमय असेल. आणि त्यांच्यासाठी ही ज्ञानेश्वरी आहे. आणि ही ज्ञानेश्वरी तशी सर्वांसाठीच आहे, फक्त मन असं ठेवा. म्हणून सर्वात शेवटी एक सांगतो की याच्यामध्ये संपूर्ण समर्पण असावं. संपूर्ण समर्पणातून ज्ञानेश्वरी आहे. जसं एक उदाहरण आपण देत असतो की तुकारामाच्या कीर्तनाला शिवाजी महाराज बसले होते. शिवाजी महाराज बसल्यानंतर परचक्र आलं. परचक्र आल्यानंतर सगळे शिवाजी महाराजही तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये संपूर्णतः देहभान विसरले होते. तुकोबाराय पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये विसरले होते. आणि या दोन्हीचा परिणाम असा झाला की हजारो शिवाजी त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याच्या पाठीमागे ते संपूर्ण सैन्य निघून गेलं. आणि शिवाजी आणि तुकाराम आणि विठ्ठल हे संपूर्णतः सुरक्षित राहिले. हा जो स्तोत्र आहे हा समर्पणाचा आहे. शिवाजीचं तुकोबारायांच्या चरणी असलेलं समर्पण, शिवाजी आणि तुकोबारायांचं असलेलं पांडुरंगाच्या चरणी असलेलं समर्पण, आणि या समर्पणामधून जी कृपा प्रसाद मिळालेला आहे ते परचक्रच निवारण होऊन गेलेलं आहे. तर परमेश्वर त्या ठिकाणी आला, अनंत रूपाने त्यांनी शिवाजीला वाचवलेलं आहे. अशी जरी ही कथा आहे, ही कथा सत्य आहे. यामध्ये भावविश्व आहे. मग भावविश्व वर्धिष्णू जे करत असतं
ते पसायदान आहे. केवळ अवतारवर विष्णू करतं ते पायस आहे. म्हणजे पायस आणि पसायामध्ये हा फरक आहे. म्हणून ते विश्वात्मक आहे आणि विश्वदेवाची खरी आळवणी आहे, उपासना आहे, साधना आहे आणि याही पलीकडे जाऊन तो एक विश्वात्मक विश्वयोग आहे. एवढं सांगतो. श्रीनाथ जयनाथ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटे सांडो दया सत्कर्मी रति वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयले होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसार.